मित्रांनो नमस्कार। देशाच्या राजकारणातून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा पुन्हा एकदा बोलबाला सुरू झालाय। ठाकरेंच्या शिवसेनेने अखेर घेतला नवीन विषय हाती आणि अखेर पहिल्यांदाच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा 17 पैकी 17 जागांवरती पहिलाच मोठा दणदणीत विजय। बॅलेट पेपरवरती झालेल्या या निवडणुकीमध्ये पहिल्यांदाच संपूर्ण जिल्हा ठाकरेंच्या पाठीमागे। भारतीय जनता पार्टीची पाळंमुळं या राज्यातून देशातून बाजूला सारण्यासाठी ठाकरेंनी केली नवीन रणनीती अवलंबली। मित्रांनो जाणून घेऊया बातमी नेमकी काय आहे। महाराष्ट्राच्या राजकारणातून आलेली ही सगळ्यात मोठी घडामोड। सध्या देशाच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरे यांचं महत्त्व भाजपच्या दृष्टीने वाढत चाललेलं आहे आणि हा विषय सध्या भाजपला चांगलाच माहीत आहे। मित्रांनो ही निवडणूक सध्या बॅलेट पेपरवरती घ्यावी अशी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची पहिल्यापासूनची मागणी होती, परंतु या मागणीला मात्र बऱ्याच नेत्यांनी दुडकावलं होतं आणि निवडणूक ईव्हीएम वरती व्हावी अशी सध्या मागणी केली जात होती। मित्रांनो राज्यामध्ये विधानसभा निवडणुका पार पडल्या, लोकसभा निवडणुका पार पडल्या। यामध्ये आपण पाहिलंच विधानसभेला उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला जागा मिळाल्या नाहीत, मात्र लोकसभेला उद्धव ठाकरेंनी भाजपा नेस्तनाबूत केली तर शिंदेची शिवसेना संपवली। त्यानंतर मात्र भारतीय जनता पार्टीने ज्या प्रकारचं राजकारण महाराष्ट्रामध्ये केलं की वेगवेगळ्या योजना आणत महाराष्ट्र जिंकण्याचा प्रयोग रचला गेला। मित्रांनो त्यानंतर मात्र भाजपच्या विरोधात सध्या सगळीकडे संतापाची लाट होती। एकनाथ शिंदे यांच्या विरोधात गद्दारीची लाट होती आणि या गद्दारीची आणि संतापाच्या लाटीमुळेच महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा बदल घडतोय। ठाकरे जरी शांत असले तरी देखील पडद्याच्या पाठीमागून वेगवेगळ्या मोठ्या हालचाली सध्या ठाकरे तयार करत आहेत आणि या हालचालींमुळेच सध्या शिंदेगडाची पूर्ती गोची झालेली पाहायला मिळते। मित्रांनो नेमकी कशी ती आता आपण जाणून घेऊया। मित्रांनो महाराष्ट्रामध्ये सध्या सगळीकडेच राजकीय वातावरण शांत असल्याचं आपण पाहतोय, परंतु वेगवेगळ्या झालेल्या सुरू झालेल्या सहकार क्षेत्रातील निवडणुका या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला खुणावत आहेत। कारणही तसंच आहे। मित्रांनो सहकार क्षेत्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि काँग्रेसचं बऱ्याच वर्षी प्राबल्य होते। गेली 50 वर्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांनी सहकार क्षेत्रामध्ये आपलं नाव कमावलं होतं। त्यानंतर मात्र भारतीय जनता पार्टी यांनी आपला चंचू प्रवेश केला होता। आता उद्धव ठाकरेंची शिवसेना सहकार क्षेत्रामध्ये उतरताना दिसते। याच वेळी मित्रांनो झालेल्या बुलढाण्यामध्ये झालेल्या कृषी उत्पन्न बाजार समिती आणि सोसायटीच्या निवडणुकांमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला मोठं यश मिळालंय। खरेदी विक्री महासंघ आणि बुलढाणा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या या निवडणुकांमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचा अतिशय मोठा विजय झाल्याचं आपण पाहतोय। संजय गायकवाड हे वादग्रस्त नेते शिंदेगडाचे यांना मात्र त्यांच्या जिल्ह्यात खूप मोठा धक्का बसलाय। अशा भारतीय जनता पार्टीला देखील त्यांच्याच बुलढाणा जिल्ह्यामध्ये खातं देखील खोलता न आल्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा सगळीकडेच जयघोष सुरू आहे। मित्रांनो ही निवडणूक नेमकी कशी झाली। कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 17 पैकी 17 जागांवरती मित्रांनो उद्धव ठाकरेंच्या पॅनलचा दणदणीत विजय झाला, तर खरेदी विक्री महासंघाच्या जवळजवळ 21 जागांपैकी 19 जागी उद्धव ठाकरेंची शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि काँग्रेस यांनी मात्र एकत्रितपणे ही निवडणूक लढवत या निवडणुकीमध्ये आपल्या 19 जागी विजय मिळवला। म्हणजे जवळजवळ मित्रांनो 35 जागी हा विजय संपादित केल्यामुळे एका जिल्ह्यातून आता शिंदे सेना आणि भारतीय जनता पार्टीचं राजकीय करिअर उद्ध्वस्त होते की काय अशी चर्चा सुरू झाली आहे। एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला मात्र या भागामध्ये एकच जागा मिळवता आली। भारतीय जनता पार्टीला 1 जागा तर इतरांना 0 जागा। त्यामुळे आता ठाकरेंचं वर्चस्व ग्रामीण भागामध्ये सहकार क्षेत्रामध्ये आणि सोसायटीच्या क्षेत्रात वाढत चाललंय का असा मुद्दा सध्या समोर येतोय। मात्र उद्धव ठाकरेंनी जेमतेम तयारी करत ही निवडणूक लढवली असली तरी सामान्य शिवसैनिकांच्या बळावरती उद्धव ठाकरेंना हरवणं खूप अवघड आहे, हे पुन्हा एकदा यावरून स्पष्ट होत आहे। मित्रांनो एकंदरीत पाहायला गेलं तर होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुका 2029 साली उद्धव ठाकरेंनी जर आतापासून तयारी केली तर शिंदे सेना आणि भारतीय जनता पार्टीला या सत्तेच्या बाहेर फेकण्यात ठाकरे यशस्वी होतील। मात्र ठाकरेंनी आता तरी महाराष्ट्र फिरायला पाहिजे, मुंबई फिरायला पाहिजे। धन्यवाद।